महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। मोहिनी नाईकने केले कुटुंबासह मतदान। राज्यमंत्री इंद्रनील नाईक त्यांचे पुसद यवतमाळ येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी पत्नी आणि महापौरपदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी कुटुंबासह मतदान केले। इंद्रनील नाईक यांचे वडील माजी मंत्री मनोहर नाईक आणि आई माजी महापौर अनिता नाईक या तिघांनीही मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले। पुसदकरांनी नेहमीच नाईक कुटुंबावर विश्वास दाखवला आहे। येथे नाईक म्हणून कोण काम करते हे जनतेला माहिती आहे, त्यामुळे महापौर नाईक कुटुंबातूनच असेल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक यांनी प्रतिक्रिया दिली। यवतमाळमधील पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक त्यांच्या पत्नी आणि महापौर पदाच्या उमेदवार मोहिनी नाईक यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मतदान केले। इंद्रनील नाईक यांचे वडील माजी मंत्री मनोहर नाईक आणि आई माजी महापौर अनिता नाईक या सर्वांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केले। पुसदकर यांनी नेहमीच नाईक कुटुंबावर विश्वास दाखवला आहे। येथे कोणता नाईक काम करतो हे जनतेला माहीत आहे, त्यामुळे महापौर नाईक कुटुंबातूनच असेल, असे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक यांनी सांगितले। ताई, आपण प्रत्येक डोर टू डोर जाऊन प्रचार केलेला आहे। मतदारांचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला आणि काय खात्री आपल्याला विजयाची? डोर टू डोर प्रचार पूर्ण पुसद नगर परिषदचे सगळे वॉर्ड आणि प्रभागामध्ये आम्ही आणि आमच्या उमेदवारांनी केलेले आहे। आणि निश्चितच जसं नेहमी नाईक परिवारावर जनताचा प्रेम राहते आणि विश्वास राहते, तेवढाच विश्वास आणि प्रेम आम्हाला दिसला या प्रचारात आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे, ते निश्चित आहे। मित्र पक्षाचा इतरही उमेदवार आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणार आहे, नेमकं कोणाचं आव्हान बघता आणि त्यांना कशी मात आपण देणार आहे? विरोधी पक्ष किंवा मित्रपक्ष कोणताही पक्ष असेल, सगळे उमेदवारांना स्वतःचं काम करायचे अधिकार आहे। आम्ही आमच्या परीने काम केलं आहे। आमच्या उमेदवार जेवढे आहे आणि त्याच्यासोबत नगर अध्यक्षासाठी मी जे आहे, आम्ही सगळ्यांनी आमच्या परीने काम केले आहे। सगळ्यांनाच माहीत आहे, जनतांना माहीत आहे की कोणत्या व्यक्ती कोणत्या उमेदवारांनी किती विकासात्मक काम केलेले आहे। तो जनता निश्चितच ह्या विषयाला काळजी करूनच मतदान करणार। आज संपूर्ण नाईक परिवाराने मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। मोठी चुरशीची लढत जी आहे ती पुसद नगरपालिकेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे सर्वप्रथमचं लोकशाहीचा उत्सव असं आपण मतदानाला म्हणतो, तर हा उत्सवात सर्वांनी सामील व्हायलाच पाहिजे मतदानासाठी। आज खरं म्हणजे खऱ्या अर्थाने विधानसभेची निवडणूक असेल मागच्या वेळेसची किंवा ही नगरपालिकेची, मला आनंद होतो आहे की माझे वडील सन्माननीय लोकनेते मनोहर नाईक साहेब, तसेच माझी आई आणि माझी पत्नी जे उमेदवार आहेत, आम्ही सर्वांनी सोबत येऊन आज मतदान केलं। तर माझं सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा। माहितीमध्ये जर पाहिलं तर पवार गट वेगळा लढत आहे, भाजप वेगळी लढत आहे, कशी लढत राहील? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्व पक्षाला आपले निर्णय घेण्याचं हे स्थानिक पातळीवर अधिकार होते आणि स्थानिक पातळीवर कुठे कुठे युती झालेल्या आहेत, कुठे झालेले नाही आहेत। पण आपण आता निवडणूक आता एवढ्या वर्षापासून लढवतो आहे, 1952 पासून सर्व निवडणुका लढवतो आहे। तर माझं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे एक स्ट्रॉंग कंटेंडर म्हणूनच समोर येणार आहे। इथे नाईक कुटुंबातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे, विजय बहुमत कशा पद्धतीचं राहील आणि काय अपेक्षा आपल्याला आहे? नाही, विजय निश्चितच होणार आहे इथे आणि बहुमत आता आम्ही एक 5 वाजेनंतर त्याच्यावर भाष्य करू शकतो, पण आता आमचं म्हणणं एवढंच आहे की विजय हा निश्चित आहे तिथे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी सचिन झिटे, पुसद, यवतमाळ।